नमस्कार मित्रांनो. पूर्वी सातबारा उतार्यावरील फेरफार किंवा चुकाची दुरुस्ती किंवा नोंदीमध्ये बदल करण्यासाठी तलाठी कार्यालयात चक्रा माराव्या लागत असायच्या. त्या कामासाठी तलाठी वेळकाढूपणा करत असायचे. मग काही पैसे दिल्यानंतरच फेरफार, नोंदी आणि चुकाच्या दुरुस्तीची कामे व्हायची, अथवा जाणून बुजून काहीतरी चुका करून ठेवायचे. पण आता शासनाच्या नवीन नियमानुसार या सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. आता तलाठ्याकडे जाण्याची गरज राहणार नाही. यासाठी भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतार्याच्या नोंदीमध्ये बदल करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966च्या कलम 155च्या वापरातील प्रक्रियेनुसार मोठी सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार आता यापुढे कोणतीही ऑफलाईन म्हणजे कागदपत्रावर नोंद किंवा फेरफार मान्य होणार नाही. त्यासाठी ऑनलाईनच करावे लागणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचाही खूप मोठा वेळ वाचणार आहे. ग्रामीण भागात तर तलाठी शोधता शोधता नाकीनऊ येतात. एका तलाट्याला 2-2 किंवा 3-3 गावे दिलेली असतात. अशा परिस्थितीत तलाट्याला शोधणे खूप जिकिरीचे होते. त्यात वारंवार होणाऱ्या तलाठ्याच्या बदल्यामुळे मोबाईल नंबरही उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. ते आता टळणार आहे. ऑनलाईन अर्ज करा आणि निश्चिंत व्हा. पैसे देण्याचीही आवश्यकता नाही. ऑनलाईन केल्यानंतर सातबाऱ्यावर नोंद करायचा कालावधी हा फक्त 1 दिवसाचा ठेवण्यात आलेला आहे. 1 दिवसाच्या आत काम झाल्याने ही सर्व प्रक्रिया वेगवान होणार आहे. या व्यतिरिक्तच्या कामाला मात्र वेळ लागू शकतो. तलाठ्याच्या लॉग इन वरून आदेश प्राप्त होऊन नोंदणी केल्यानंतर त्या नोंदीची पडताळणी देखील ऑनलाईनच केली जाणार आहे. कधी व कशी नोंद घेतली याचा तपशील ऑनलाईन तपासला जाणार आहे. त्यामुळे यापुढे फसवणुकीचे प्रकार खूप कमी होणार आहेत. त्याबरोबरच भ्रष्टाचारालाही थोडाफार आळा बसणार आहे. विहिरीची नोंद अथवा बोरची नोंद सातबाऱ्यावर लावायची असेल तर आता ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना लावता येणार आहे. या सर्व गोष्टी सुटसुटीत झाल्यामुळे शेतकऱ्याचे बरेच टेन्शन कमी होणार आहे. पूर्वी विहीर अथवा बोरची नोंद लावण्यासाठी काही पैसे दिले तरच नोंद लागायची. पैसे नाही दिले तर प्रत्यक्ष ठिकाणी यावे लागेल, तुमच्या शेतात येऊन बघावे लागेल. सध्या डिपार्टमेंटची खूप कामे आहेत, 2 दिवसात प्रत्यक्ष ठिकाणी येऊन नोंद लावतो असे कारणे सांगितली जायची. पण पैसे दिले की शेतात न येताच नोंद लागत असायच्या. शासनाच्या या सर्व पारदर्शक कारभारामुळे शेतकरी थोडाफार का होईना होणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीतून वाचला आहे आणि भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार बंद झाला आहे. सामान्य लोकांना इंटरनेट वापरामुळे आता अधिकचे ज्ञान मिळून सजग होत आहेत. धन्यवाद.